करतो, अगदी निस्वार्थपणे, कसलीही भावना न ठेवता। आणि मणी सर, तुम्ही आतापर्यंत सगळ्यांना प्रेमच तर देत आलात, मग ते सरपोतदार साहेब असू देत, या घरातली माणसं असू देत, कार्यकर्ते असू देत, किंवा वॉर्डन मॅडम असू देत, तुम्ही सगळ्यांना प्रेमच देत आलात। मणी सर, जेव्हा माझ्यावर अतिप्रसंग घडला होता, त्यानंतरची समाजाने दिलेली वागणूक मी अनुभवली आहे। माझ्या बाळाला जेव्हा जन्म द्यायचं मी ठरवलं, तेव्हा हा समाज माझ्याशी कसा वागला हे अनुभवलंय मी। वॉर्डन मॅडमला तर कायम भीती वाटायची, स्वानंदीचं लग्न कसं होणार, होणार की नाही होणार। पण खरं सांगू का, म्हणजे मला ना अशा व्यक्तीशी लग्न करायचंच नव्हतं, जो व्यक्ती स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा समाजात एक चांगली इमेज व्हावी किंवा मला सिंपती मिळावी म्हणून माझ्याशी लग्न करेल। मला नव्हतं करायचं लग्न। माझ्या बाळाला एकटीने वाढवायला तयार होते मी, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात। अगदी अगदी सगळ्या गुणदोषांसकट तुम्ही मला स्वीकारलं। खरं तर आपल्या लग्नाला काहीच महिने झालेत, पण तरी मला अभिमानाने सांगायचंय, तुम्ही आहात म्हणून मी आहे, तुम्ही आहात म्हणून माझ्या चेहऱ्यावर हसू आहे, तुम्ही आहात म्हणून आपलं बाळ सुखरूप आहे। मणी सर, प्रत्येक पुरुष आपल्या बायकोचा आदर करत असतो, पण खरा पुरुष तो असतो जो प्रत्येक स्त्रीचा आदर करतो। हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींसोबतची तुमची वागणूक मी स्वतः पाहिली आहे। ती फातिमा, तिच्याशी कोणी बोलायचं सुद्धा नाही, पण तुम्ही तिला बहीण म्हणलं। या अशा अवस्थेत मला कोणी स्वीकारायला तयार नव्हतं, पण तुम्ही मला स्वीकारलं, माझ्या सगळ्या गुणदोषांसोबत माझ्याशी लग्न केलं। हे पोटातलं बाळ, याची काय चूक होती, पण समाजाने याला सुद्धा दोषी ठरवलं। पण तरीही तुम्ही त्याला स्वीकारून स्वतःचं नाव देऊन जन्माआधीच त्याचं आयुष्य सुकर केलं। मणी सर, मी कधीच एवढी हिम्मत करून बोलण्याचा प्रयत्न नाही केला, पण आज सगळं धैर्य एकवटून तुमच्याशी माझ्या मनातलं बोलतेय। जगात अनेक नर आहेत, पण प्रेम, संयम, आदर, जबाबदारीची जाणीव, परिपक्वता आणि औदार्य असलेल्या नराला पुरुष म्हणतात। मणी सर, तुम्ही जगातले सर्वोत्तम पुरुष आहातच, पण त्याहूनही अधिक तुम्ही एक उत्तम मुलगा, उत्तम नवरा आणि उत्तम बाप होणार आहात, ह्यात काही शंकाच नाहीये। आणि सर, मी खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात। मणी सर, मी वेड्यासारखी प्रेमात आहे तुमच्या। माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय। स्वानंदी, तुम्ही हे सगळं
बोलल्यानंतर मी काय बोलू मला कळत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणू शकेन की माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे स्वानंदी. आय लव्ह यू. आय लव्ह यू स्वानंदी. स्वानंदी, असं म्हणतात की या कंदिलाला ना आपल्या इच्छा सांगायच्या, मग हा कंदील वरती जातो आणि विधात्यापर्यंत आपल्या सगळ्या इच्छा पोहोचवतो. मग अख्खं विश्व आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज होतं. पेटूयात? देवा, आज आम्ही एकमेकांविषयी असलेलं प्रेम बोलून दाखवलंय. आजवर अव्यक्त असलेल्या प्रेमाचं आमचं नातं आजपासून व्यक्त प्रवासाच्या वाटेवर निघालंय. हा प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि कधीच न संपणाऱ्या आमच्या प्रेमाचा असू दे. देवा, आज मणी सरांना माझ्या मनातल्या भावना सांगून खूप हलकं वाटतंय. त्यांच्या मनातही माझ्याबद्दल असलेलं प्रेम त्यांच्या तोंडून ऐकून प्रचंड खुश आहे मी. देवा, आमच्या आणि लवकरच या जगात येणाऱ्या आमच्या बाळाच्या आयुष्यात सदैव असाच आनंद आणि सुख असू दे. आजपासून सुरू झालेला आमचा हा प्रेमाचा प्रवास असाच पुढे बहरू दे. ह्याला कोणाची दृष्ट लागू देऊ नकोस. अवचित कोठून आले, स्वप्नीही नभते दिसले, क्षण अवचित कोठून आले. अथिरा अथिरा एकांत, जग एकवटे दोघात. अधिरा अधिरा एकांत, जग एकवटे दोघात. हे सर्व खरे, हे तुकेच खरे.